नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या महत्त्वाच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये। मित्रांनो, आजपासून आपण चालू करतोय द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल, म्हणजेच काय, घनकचरा व्यवस्थापन नियम 2016। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, व्यवस्थित समजून घ्या आणि या टॉपिक मध्ये काय काय सांगतोय ते सुद्धा व्यवस्थित पद्धतीने समजून घ्या, जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला हा टॉपिक खूप सोप्या पद्धतीने सॉल्व करता येईल। तर मित्रांनो, हा जो एक टॉपिक आहे द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 म्हणजेच घनकचरा व्यवस्थापन नियम 2016, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। हा टॉपिक आपल्याला चेंज करून मिळालेला होता। या आधीचा टॉपिक कोणता होता ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, त्यामध्ये आपल्याला जायचं नाही। हा एक खूप अतिशय महत्त्वाचा एक टॉपिक आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट। जे काही रूल आहे 2016 चे अतिशय महत्त्वाचे आहे। 100% साधारणतः 12 ते 16 मार्क्स या टॉपिक वर डिपेंड करतील। किती? टोटल 12 ते 16, म्हणजेच काय, अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। दुसरी गोष्ट, याच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला आज रात्री आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळून जातील। याच्या सर्व नोट्स तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अवेलेबल होतील, इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेत। क्लिअर? तर बघा, हा जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आहे किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, खरं तर या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये नेमकं काय काय असतं किंवा काय काय आहे, तर यामध्ये आपल्याला काय काय स्टडी करायचंय। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर यामध्ये कचऱ्याचं विलगीकरण स्टडी करायचंय, म्हणजेच काय, कचरा सेग्रिगेशनची प्रोसेस आहे ही आपल्याला स्टडी करायची आहे। यासोबत कचरा गोळा करणे, म्हणजेच काय, जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, या पर्टिक्युलर लेवलवर कचरा गोळा करतील, म्हणजे जो काही वेस्ट आहे तो कलेक्ट करतील। या संदर्भात आपल्याला या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये स्टडी करायचंय। मोठ्या प्रमाणावरील कचरा निर्मिती, बल्क वेस्ट जनरेटर काय आहे हे आपल्याला स्टडी करायचंय। याच्यासाठी कोणती नियम आहे हे पण आपण आपल्या या लेक्चर मध्ये बघणार आहोत। यासोबतच सुका कचरा, त्याचा पुनर्वापर कसा करायचा आहे किंवा रिसायकलिंग प्रोसेस कशी असते हे आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत। यासोबत त्याच्यासाठी काही दंड किंवा पेनॉल्टीज ज्याला बोलतो ते आहे का, किंवा त्याची काही तरतूद या नियमाच्या अंतर्गत करून ठेवली आहे का, हे सुद्धा आपल्याला स्टडी करायचंय। यासोबत काही देखरेख समिती, म्हणजेच काही कमिटीज आहे का ज्या की मॉनिटर करतील या संपूर्ण प्रोसेसला, हे सुद्धा आपण या पर्टिक्युलर टॉपिक मध्ये स्टडी करणार आहोत। पण हा टॉपिक चालू करण्याआधी किंवा हा टॉपिक चालू करण्याच्या आधी काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ज्या की तुम्हाला माहित असणं फार महत्त्वाचं आहे, की खरं तर या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटला का बरं आणलं। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हा स्वतंत्र आहे का, की कुणाच्या कंडिशन मध्ये आलाय, की कुणाच्या अंतर्गत याला तयार केला गेलाय, या सर्व गोष्टी आपण आजच्या या भागात बघणार आहोत। यासोबतच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, की याच्या डेफिनेशन्स। मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की डेफिनेशन फार महत्त्वाचे असतील, तर याच्या ज्या डेफिनेशन आहे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तुमच्या एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू। मी 100% गॅरंटी देऊन सांगतोय, एक प्रश्न किंवा दोन प्रश्न तुम्हाला डेफिनेशन वरून या पर्टिक्युलर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भात बघायला मिळतील। 2 प्रश्न 100% म्हणजे 4 मार्क तुम्हाला फक्त आणि फक्त डेफिनेशन्स वर स्टडी करायचे। तर बघा, खरं तरी प्रोसेस काय आहे किंवा कंडिशन काय आहे। मित्रांनो, हा जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 जो आहे तो काय अचानक लागू झाला नाही किंवा एका दिवसात तो प्रोसेस मध्ये आला नाही। याच्यासाठी एक लेजिस्लेटिव्ह प्रोसेस होती, ती फॉलो करून या रूलला तयार करण्यात आलं होतं। म्हणजे याला स्टेप बाय स्टेप एक लीगल प्रोसेस होती। आता या लीगल प्रोसेस मध्ये काय असतं, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती पण लक्षात घ्या, की या लीगल प्रोसेस मध्ये नेमकं काय होणार आहे किंवा कोणत्या प्रोसेस थ्रू हा जो ऍक्ट आहे हा तयार करण्यात आला होता, हे पण आपल्याला माहित असणं फार गरजेचं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही काय फक्त एका दिवसाची प्रोसेस नाही। सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटची रूल जे तयार केली गेली ही एक लॉंग प्रोसेस आहे।
ज्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला एक ड्राफ्ट रूल तयार करण्यात आला होता. एक ड्राफ्ट रूल तयार करण्यात आला होता. तो 2015ला मित्रांनो तयार करण्यात आला होता. कधी? 2015ला. आणि त्याला त्यानंतर पब्लिश करण्यात आलं. त्या रूलला काय केलंय? त्याला पब्लिश केलं. आता हे रूल ज्या वेळेला पब्लिश केले गेले ते गॅझेट थ्रू किंवा गॅझेट ऑफ इंडिया जे आहे त्यामध्ये हे रूल पब्लिश केले गेले. आता हे रूल पब्लिश केल्या गेल्यानंतर त्यावर लोकांची काही सजेशन आणि ऑब्जेक्शन मागण्यात आले होते. बघा, हे जे रूल्स आहे हे रूल्स सुरुवातीला काय केले गेले? पब्लिश केले गेले. कधी? 2015ला. या 2015च्या रूलवर लोकांचं काय म्हणणं आहे, त्यांचे काही सजेशन्स आहे का, काही ऑब्जेक्शन्स आहे का, हे या रूलच्या अंतर्गत मागण्यात आले. आणि मग जी काही पब्लिक प्रोसेस आहे, म्हणजेच काय, पब्लिक कडनं यावर काही सजेशन, काही ऑब्जेक्शन मागण्यात आले. काही ऑब्जेक्शन मागण्यात आले आणि त्या सजेशन आणि ऑब्जेक्शनला सेंट्रल गव्हर्नमेंटने विचारात घेतलं. जे व्हॅलिड सजेशन ऑब्जेक्शन असतील, आता व्हॅलिड कशाला म्हणायचं, जे खरंच विचार करण्याजोगे आहे किंवा ज्यांचा विचार खरंच व्हायला पाहिजे, अशा सजेशन आणि ऑब्जेक्शनचा सेंट्रल गव्हर्नमेंटने विचार केला आणि त्यांना विचारात घेऊन त्या सर्व सजेशन ऑब्जेक्शनचा विचार करून नंतर फायनल रूल तयार करण्यात आले, जे की 2016ला पब्लिश करण्यात आले आणि लागू करण्यात आले होते. लक्षात घ्या. म्हणजेच काय, एका शब्दात जर का सांगायचं झालं तर गव्हर्नमेंट कॅन नॉट डिरेक्टली मेक द रूल्स विदाउट पब्लिक कन्सल्टेशन. सो पब्लिक पार्टिसिपेशन, पब्लिक कन्सल्टेशन इज द व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस प्रोसेस. लोकांच्या पार्टिसिपेशन शिवाय, लोकांच्या कन्सर्न शिवाय हा रूल पब्लिश करणं शक्य नव्हता. म्हणजेच काय, जे सुरुवातीला ड्राफ्ट रूल, एक मसुदा जो तयार करण्यात आला होता, ड्राफ्ट रूल तयार करण्यात आले होते, त्यामध्ये लोकांचं पार्टिसिपेशन घेतलं. हे काय सांगतं? हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे ट्रान्सपरन्सी शिकवतं की एखादा नियम, एखादा मसुदा ज्या वेळेला प्रसिद्ध केला जातो त्यावेळेला लोकांकडून त्याच्यावर हरकती मागवल्या जातील, सूचना मागवल्या जातात आणि त्या सूचना विचारात घेऊन मग अंतिम निर्णय घेतला जात असतो. आणि त्याच अंतिम निर्णयाच्या अंतर्गत 2016ला हा रूल लागू करण्यात आला होता. लक्षात आलंय का? लक्षात आलंय का? पटकन सांगा, फास्ट. क्लिअर? यस और नो? फास्ट. म्हणजेच काय, जर का तुम्हाला कोणी विचारलंय की बाबा रे हा कसा आलाय, क्लिअर? सो दॅट प्रोसेस कशी असते किंवा कोणत्या प्रोसेस थ्रू या नियमाला तयार केले गेले. पण दुसरी एक महत्वाची गोष्ट काय आहे ते पण लक्षात घ्या. ओके ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ते पण एक लक्षात घ्या की या प्रोसेसला, जसं मी तुम्हाला सांगितलंय की घनकचरा व्यवस्थापन नियम 2015चा मसुदा भारत सरकारने 3 जून 2015 रोजी राजपत्रित प्रकाशित केला होता. जे काही गॅझेट आहे त्या गॅझेटमध्ये 3 जून 2015 रोजी तो प्रसिद्ध केला होता. हे प्रसिद्ध करण्यामागे काय नियम आहे किंवा काय मोटो होता, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की याला प्रसिद्ध यासाठी केलं होतं की लोकांच्या काही हरकती असू शकतात, काही सूचना असू शकतात, या मागवल्या जातील आणि त्यासाठी किती दिवसाचा टाइम पिरियड दिला होता? पूर्ण 60 दिवसाचा टाइम पिरियड दिला होता. किती? 60 डेज. आणि त्या 60 दिवसात सजेशन ऑब्जेक्शन मागितल्या गेले आणि त्या सजेशन ऑब्जेक्शनचा विचार करूनच मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला फायनल केलं. आता याचा सगळ्यात मोठा फरक कशावर पडला? लक्षात घ्या. याचा सगळ्यात मोठा फरक कशावर पडला तर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016, याच्या आधी मित्रांनो म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल होते, 2000 चे नियम होते. म्हणजेच काय, हा नियम येण्याआधी बघा मी काय सांगतो,
द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हे जे काही रूल्स आहे 2016चे, हे रूल येण्याआधी म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल्स होते 2000चे. म्हणजे सरळ सरळ काय झालं, तो जो म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट हँडलिंग रूल्स होता, जो 2000चा रूल होता, हा 2000चा रूल जो होता, हा नियम, हे रूल्स बाद करण्यात आले होते, रद्द करण्यात आले होते. म्हणजेच काय, या सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल मुळे जे 2000 सालचे जे नियम होते ते पूर्णपणे काय झालं होतं, रद्द करण्यात आले होते. आता हे रद्द तर केले, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की या नियमाच्या अंतर्गत म्हणजे 2000 साली जो नियम होता, कोणता नियम होता, म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल 2000, हा जो रूल होता, या रूलच्या अंतर्गत घेतलेले सर्व निर्णय किंवा केलेली कारवाई ही लिगलच राहील, ती कारवाई रद्द करण्यात येत नसते. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016, 2000, आधी 2000 चा रूल होता, कोणता होता, द म्युनिसिपल सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल, हा रद्द केला आणि त्याच्यानंतर द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 आणला. आता हे 2000 चे रूल रद्द करण्यात आले. आता 2000 चे नियम ज्या वेळेला रद्द करण्यात आले, तर त्याच्या अंतर्गत केलेली कारवाई, त्याच्या अंतर्गत घेतलेले निर्णय हे रद्द होत नसतात, ते लिगलच राहतात, ते वैधच असतात. त्यामुळे त्याला रद्द करता येत नाही. पण हे नियम रद्द करताना आणि हे लागू होताना जर का एखादी प्रोसेस चालू असेल पण ती पूर्ण झाली नसेल, तर ती प्रोसेस मग 2016च्या अंतर्गत घेतली जाईल. लक्षात येतंय? म्हणजेच काय, जर का प्रोसेस पूर्ण झाली नसेल, जर चालू असेल, तर मग ती प्रोसेस 2016च्या अंतर्गत घेतली जाईल. ती 2000च्या रूलच्या अंतर्गत येणार नाही, 2000च्या नियमांच्या अंतर्गत येणार नाही. ती प्रोसेस कोणाच्या अंतर्गत येत असते मित्रांनो, 2016च्या. पण जे काही पूर्ण निर्णय, पूर्ण कारवाई झालेली असेल, काही निर्णय झाले असतील जे 2000 रूलच्या अंतर्गत असतील, त्यांना रद्द करता येणार नाही, ती लिगलच आहे, त्यांना अवैध ठरवता येणार नाही. ही सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे ती लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची, ज्यावर कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि 100% चान्सेस आहे की द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016, हे रूल कोणत्या कायद्याच्या अंतर्गत बनवण्यात आले. हा काय कायदा नाही आहे, हे नियम आहे. फक्त लक्षात आलं, हे नियम आहे. पण हे नियम कोणत्या कायद्याच्या अंतर्गत बनवण्यात आले हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट 2016 इज जस्ट अ सिंपल गाइडलाइन्स. दीज आर द सिंपल रूल्स. ओके. पण हे रूल्स बनवताना एका पर्टिक्युलर ऍक्टच्या अंतर्गत बनवण्यात आले. तो ऍक्ट आहे मित्रांनो एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट. कोणता लिहून ठेवा, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1966. लक्षात राहील, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट 1986, ज्याला आपण ईपी ऍक्ट सुद्धा म्हणतो. जो ईपी ऍक्ट आहे 1986, त्याच्या सेक्शनच्या अंतर्गत, त्यामध्ये कोणता आहे, त्याच्या अंतर्गत जो सेक्शन आहे सेक्शन नंबर 3, त्यामध्ये काय सांगितलं आहे बघा. ईपी ऍक्ट मध्ये काय सांगितलं आहे, सेक्शन नंबर 3, सेक्शन नंबर 6 आणि सेक्शन नंबर 25 च्या अंतर्गत, सेक्शन नंबर 3, सेक्शन नंबर 6 आणि सेक्शन नंबर 25 च्या अंतर्गत द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 चा जन्म घेतला. किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट जो काही घनकचरा नियम आहेत ते तयार करण्यात आले होते. कुणाच्या अंतर्गत, ईपी ऍक्ट 1986 च्या अंतर्गत. कोणत्या सेक्शनच्या अंतर्गत, सेक्शन नंबर 3, सेक्शन नंबर 6 आणि सेक्शन नंबर 25. आता सेक्शन नंबर 3 काय सांगतो, पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू मेक द मेजर.
काय म्हणतात, पॉवर ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट टू मेक द मेजर्स. म्हणजेच काय रे, याचा अर्थ काय झाला, या सेक्शन नंबर 3च्या अंतर्गत, ईपी ऍक्टच्या अंतर्गत सेक्शन नंबर 3 त्याच्या अंतर्गत सेंट्रल गव्हर्नमेंटला काही अधिकार आणि हक्क दिलेले आहे की पर्यावरणाच्या रिलेटेड, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या रिलेटेड किंवा पर्यावरणाच्या संरक्षणाच्या रिलेटेड कोणताही रूल ते बनवू शकतात जो की पूर्णपणे पर्यावरणाच्या हितासाठी असेल, असं क्लिअर सेक्शन नंबर 3 मध्ये म्हटलेलं आहे. लक्षात. सेक्शन नंबर 6 काय सांगतो, पॉवर टू मेक रूल. टू मेक रूल. सेक्शन नंबर 3 मध्ये काय दिलाय, सेंट्रल गव्हर्नमेंटला पॉवर दिलाय, ओके, या नियमांना तयार करण्यासाठी. सेक्शन नंबर 6 मध्ये काय सांगितलंय, सेक्शन नंबर 6 मध्ये सांगितलंय की तुम्ही नियम तयार करू शकता. तुम्हाला पर्यावरणाच्या हिताच्या अंतर्गत कोणतेही नियम तुम्ही तयार करू शकतात. आणि सेक्शन नंबर 25 काय सांगतो, पॉवर टू मेक द रूल, पॉवर टू मेक और पॉवर टू फ्रेम द रूल. ओके, पॉवर टू फ्रेम द रूल म्हणजेच काय, फ्रेम द रूल म्हणजेच काय, या रूलला तुम्ही तयार करून एका कायद्याच्या चौकटीत अंमलात आणू शकता. हे काय सांगतो सेक्शन नंबर 25. लक्षात ठेवायचंय, जर का तुम्हाला उद्या प्रश्न आला आणि येणार म्हणजे येणारच काय की द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, बघा मी काय सांगतो, कोणता प्रश्न येऊ शकतात, तर जो काही सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 आहे किंवा घनकचरा व्यवस्थापन जे नियम आहे हे कोणत्या कायद्याच्या अंतर्गत अंमलात आणले किंवा त्या, तर तुम्ही उत्तर काय द्याल, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट. किंवा प्रश्न कसा येऊ शकतो, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत कोणते सेक्शन आहे ज्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने हे नियम तयार केले आहेत, माहित असायला पाहिजे. सेक्शन 3, सेक्शन 6, सेक्शन 25 लिहून ठेवा, आताच लिहून ठेवा. 100% तुम्हाला यावर प्रश्न येणार म्हणजे येणार. लक्षात आलं. तर त्यामुळे लक्षात ठेवायचंय की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्टच्या अंतर्गत जे सेक्शन नंबर 3 आहे, सेक्शन नंबर 6 आहे, सेक्शन नंबर 25 आहे, कलम 3, कलम 6, कलम 25 च्या अंतर्गत द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 ज्याला आपण घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 असं म्हणतो. लक्षात आलं का, हे रूल कसे आले लक्षात. म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो की एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट जो 1986 आहे हा प्रिन्सिपल ऍक्ट आहे ज्यामधनं सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूलचा जन्म झाला किंवा अशा नियमांना तयार करण्यात आलं. ते तयार करण्याची सर्व जबाबदारी सेंट्रल गव्हर्नमेंटची होती. तसा पॉवर सेक्शन नंबर 3, 6 आणि 25 च्या अंतर्गत ईपी ऍक्ट मध्ये दिलेला आहे. चला, क्लिअर आहे का, इथपर्यंत क्लिअर आहे का, पटकन सांगा हो की नाही. उद्या जर का कोणी विचारलं की हे आलं कुठनं, कसं आलं, तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की बाबा हे आपण आणलं कसं किंवा याचा जन्म झाला कसा, हे पण माहिती असणं गरजेचं आहे. नुसतं वर तो ऍक्ट वाचला म्हणजे सगळं झालं असं होत नाही. फक्त प्रश्न सॉल्व्ह केले, त्या ऍक्ट वरचे प्रश्न सॉल्व्ह केले तर तसंही होत नसते. क्लिअर. बरेचसे लोक विचारतात की सर डायरेक्ट क्वेश्चन घेऊ का हातात, सॉल्व्ह करू का, असं होत नाही. आधी तुम्हाला तो शिकावा लागेल, नंतर तो तुम्हाला वाचावा लागेल आणि त्यानंतरच तुम्ही त्यावरचे एमसीक्यू किंवा प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. हे सर्व आपल्या नोट्समध्ये आहे, टेन्शन घेऊ नका. हे सर्व आपल्या नोट्समध्ये आहे, कुठेही बाहेर जाणार नाही, कुठेही बाहेरचं शिकवत नाही. किंवा जे काही मी शिकवतोय हे नोट्समध्ये तुम्हाला आज रात्री मिळून जाईल. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आज रात्री हे सर्व तुम्हाला नोट्समध्ये मिळून जाईल. क्लिअर. चला पुढे जाऊया. आता तुम्हाला समजले की आपला ऍक्ट तयार झाला कसा. यानंतरचा सेक्शन नंबर किंवा रूल नंबर पहिला बघूया. पहिला रूल कोणत्याही नियमाच्या अंतर्गत किंवा ऍक्टच्या अंतर्गत जे रूल तयार होतात त्यामध्ये सेक्शन नंबर 1 काय असतो, त्याचं शॉर्ट टायटल
आणि कमेन्समेंट. तर मित्रांनो याचं शॉर्ट टायटल काय आहे की भाई याचं नाव काय आहे, तर याचं संक्षिप्त नाव आहे द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016 किंवा मराठीमध्ये याला म्हणतात घनकचरा व्यवस्थापन नियम 2016. हे कधीपासून लागू करण्यात आले, ज्या दिवसापासून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हे ऑफिशियल गॅझेट मध्ये पब्लिश केलं, म्हणजे राजपत्रात प्रकाशित केलं, त्या दिवसाच्या तारखेपासून. आता ऑफिशियल गॅझेट मध्ये काय सांगितलं असेल की बाबा रे हे नियम 2 मार्च, एक डेट एक्झाम्पल सांगतोय, ऑफिशियल गॅझेट मध्ये एक डेट दिलेली असते की या तारखेपासून हे नियम संपूर्ण भारतासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटचा रूल आहे, संपूर्ण भारताचा विचार करून तयार करण्यात आलेले आहे. लक्षात आलं, तर संपूर्ण भारताचा विचार करून तयार करण्यात आलेले नियम आहे. त्यामुळे ह्या नियम कधीपासून लागू होतील हे जर का विचारलं, तर ज्या दिवशी ऑफिशियल गॅझेट मध्ये डेट दिली असेल त्या तारखेपासनं, त्या डेटपासनं हे संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आले होते किंवा लागू झालेलं आहे. लक्षात आलं. शॉर्ट टायटल लक्षात असू द्या, काय म्हणतायत, घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 किंवा द सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूल 2016. ओके, डोक्यात फिट्ट करून ठेवा. कधीपासून लागू झाले, जेव्हा ऑफिशियल गॅझेट मध्ये प्रकाशित झाले, पब्लिश झाले, त्या दिवसाच्या पासून किंवा त्या तारखेपासून हे नियम सर्वत्र लागू करण्यात आलेले होते. पुढे काय सांगतायत, अप्लिकेशन ऑफ रूल, नियमांची लागू क्षेत्रे कुठे आहे. हा नियम जसं मी तुम्हाला सांगितलं की संपूर्ण भारतात लागू आहे, पण यामध्ये काही अपवाद सुद्धा आहे किंवा हे रूल सांभाळण्याची जबाबदारी कोणाची हे तुम्हाला रूल नंबर 2 मध्ये सांगितलं आहे. एक लक्षात घ्यायचंय की हा सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण काय, तर तो सांगतो की हे नियम एक्झॅक्टली कुठे लागू होतात. तर मित्रांनो हे नियम संपूर्ण अर्बन लोकल बॉडी म्हणजेच म्युनिसिपल कॉर्पोरेशन, म्युनिसिपल काउन्सिल, नगर पंचायत, सर्व एरियामध्ये म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायत या सर्व क्षेत्रात लागू होत असतो. लक्षात आलं. भारतामध्ये जेवढ्याही म्युनिसिपल कॉर्पोरेशन असेल, म्युनिसिपल काउन्सिल असेल, नगरपंचायत असेल, इथं सर्वीकडे हा रूल लागू होतो. यासोबतच जे काही अर्बन अग्लोमेरेशन आहेत किंवा जे अर्बन आउटवर्ड्स आहे तिथे पण हा रूल लागू होत असतो. यासोबतच जे विलेजेस आहे, बघा 2000च्या रूल मध्ये काय होतं लक्षात घ्या. 2000च्या रूल मध्ये काय होतं की हे नियम आधी रुरल एरियासाठी लागू नव्हते. रुरल एरियासाठी हे लागू नव्हते. पण 2016 मध्ये काय केलं, सगळ्यात मोठा बदल काय केला गेलाय की जे नियम 2000चे नियम होते ते फक्त आणि फक्त अर्बन एरियासाठी लागू होते. आता हा 2016चा जो नियम आहे मित्रांनो, हा जे मोठे खेडे विभाग आहे, मोठे जे गाव आहे, ज्यांची लोकसंख्या 3000 पेक्षा जास्त असेल, त्या गावांसाठी सुद्धा हा नियम लागू होतो. 2000 आणि 2016 मध्ये काय चेंज झाला जर का पेपरमध्ये विचारलं तर लक्षात ठेवायचंय की 2000चा नियम हा फक्त आणि फक्त कोणासाठी होता, अर्बन एरियासाठी होता. जे काही शहरी विभाग आहे त्यांच्यासाठी होता. कुठेही जो काही खेडे विभाग होता तो त्यात घेण्यात आला नव्हता, जो काही रुरल पार्ट होता तो घेण्यात आला नव्हता. पण आता 2016चा जो नियम आहे यामध्ये काय चेंज करण्यात आले, तर हा नियम जसा अर्बनला आहे तसाच रुरलला आहे, जसा शहरी विभागाला आहे तसाच खेडे विभागाला पण आहे. म्हणजेच ज्या गावाची लोकसंख्या 3000 पेक्षा जास्त असेल त्यांना सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट रूलच्या अंतर्गत जे काही नियम सांगितले आहे, ज्या काही अटी, शर्ती, दंड वगैरे आकारण्यात येईल, हे सर्व त्यांना सुद्धा लागू राहील. म्हणून मग यामध्ये काय सांगितलंय, यामध्ये काय म्हटलंय की सर्व नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्था, जनगणना आणि 3000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना लागू होतात. तसंच म्हणजे तिथे तर होतात. त्यासोबतच जेवढा काही नोटिफाईड एरिया आहे किंवा जेवढा काही इंडस्ट्रियल टाउनशिप असतील, जे काही आपण त्याला काय बोलतो की
जे काही औद्योगिक क्षेत्र आहे तिथे सुद्धा हा नियम लागू होतो. इंडियन रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्र, इंडियन रेल्वेच्या अंतर्गत येणारा सर्व एरिया या नियमाच्या अंतर्गत येतो, म्हणजे तिथे सुद्धा हे नियम लागू आहे. एअरपोर्ट सारखा एरिया असू दे किंवा जे काही छोटे छोटे बंदर असत म्हणजे एअर बसेस आहे तर तिथे सुद्धा हा पॉइंट लागू होतो किंवा हे नियम लागू होतात. पोर्ट्स हार्बर आहे जे ज्याला आपण बंदर म्हणतो किंवा जिथे जहाजांची ये जा होते तिथे सुद्धा हा नियम लागू आहे. डिफेन्सचं क्षेत्र असणारा सर्व एरिया, पूर्ण कॅन्टोन्मेंट झोन जो असतो, म्हणजे जसं की जिथे डिफेन्स लोकांचं म्हणजेच आर्मी वगैरे जे पोलीस वगैरे जिथे जिथे राहतात त्या वसाहतींना सुद्धा हा नियम लागू होतो. यासोबतच भारतातील सर्व राज्य आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत येणारे सर्व केंद्रशासित प्रदेश यांना सुद्धा हा नियम लागू होतो. यासोबतच जेवढे काही धार्मिक स्थळ असतील यांना हा नियम लागू होतो. त्यासोबतच जे काही रिलिजियस किंवा हिस्टोरिकल प्लेसेस असतील त्यांना सुद्धा हा नियम लागू होतो. पण ते कोणते रिलिजियस आणि हिस्टोरिकल प्लेसेस असतील जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि स्टेट गव्हर्नमेंट म्हणजेच आपल्या डिपार्टमेंटने किंवा आपल्या शासनाने तसंच सगळ्या राज्याच्या शासनाने ज्यांना ज्यांना तसा दर्जा दिला असेल त्या ठिकाणी सुद्धा हे नियम लागू होतात. लक्षात आलंय का? यासोबत सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, या नियमाचं पालन कोणी करायला पाहिजे हे पण तेवढंच महत्वाचं आहे. हे नियम घरगुती, संस्थात्मक, व्यावसायिक तसेच इतर बिगर निवासी कचरा निर्मात्यांनाही लागू होतात. त्यामुळे कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांची नसून कचरा निर्माण करणाऱ्यांचीही आहे. म्हणजे तेवढीच जबाबदारी एका नागरिक म्हणून तुमची सुद्धा आहे. लक्षात आलंय का? अप्लिकेशन बघा, रूल नंबर 1 संक्षिप्त नाव आणि अंमलबजावणी, आणि दुसरं होतं मित्रांनो नियमांची लागू क्षेत्रे. हे लक्षात आलंय का? पटकन सांगा.